हा व्हिडिओ 2026 मधील वॉर्निंग्स, डिरेक्शन्स आणि डेस्टिनीचे सिग्नल देणार आहे. हा आहे रमलशास्त्रातून आलेला 2026 या वर्षासाठीचा पहिला संकेत. हे एक कलेक्टिव्ह रीडिंग आहे, म्हणजेच संपूर्ण देश, संपूर्ण समाज आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल या सर्वांसाठी लागू होणार आहे. या रीडिंगमध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या ग्रहस्थितींचा विचार केलेला नाही, न्यूमरॉलॉजी नाही किंवा कुठल्याही प्रकारचा ड्रामा नाही. हे प्युअर रमल संकेत आहेत. नमस्कार, मी समीर जोशी, ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कुंडली मी अगोदरच मांडून ठेवली आहे, म्हणजे आपला जास्त वेळ वाया जायला नको. तर या वर्षीचे संकेत जे आलेत ना, ते काहीसे अशा प्रकारचे आहेत. आय होप तुम्हाला दिसत असेल. तर पहिली जी एनर्जी आहे ती आहे कब्जतुल दाखिल. आता हे थोडेसे अवघड शब्द आहेत, समजायला अवघड आहेत, परंतु फक्त रेफरन्स म्हणून मी सांगतोय, तुम्ही फक्त ऐकून घ्या. तर पहिली एनर्जी आहे कब्जतुल दाखिल. आता दाखिल म्हणजे काय, तर दाखल होणं, एंटर होणं, एखादी गोष्ट आत येणं. म्हणजेच जे आत आलंय ते आता बाहेर जाणार नाही, असा या सिम्बॉलचा अर्थ आहे. आता ही एनर्जी आपल्याला वॉर्निंग काय देते, तर एकतर काही ना काही गोष्टींमध्ये आपल्याला अडकून पडल्यासारखं होईल. आपण केलेली काही जुनी कर्म अचानक ऍक्टिव्हेट होतील. ज्या गोष्टी आपण वर्षानुवर्ष टाळत होतो त्या पुन्हा एकदा समोर येऊन उभ्या राहतील. उदाहरणार्थ, रिलेशनशिप्समधले काही प्रॉब्लेम किंवा आपल्या करिअरमध्ये अडकून पडल्यासारखं वाटणं, आपण घेतलेले काही लोन्स, कर्ज किंवा आपण टाळलेल्या काही जबाबदाऱ्या, आपणच पूर्वी केलेली काही कर्म ही परत एकदा समोर येऊन उभी राहणार आहेत. हा काळ एस्केपचा नाही तर एक्सेप्टन्सचा आहे. आपल्या जबाबदाऱ्या टाळू नका, त्यांना फेस करा. मग यावर आता उपाय काय, तर रोज सकाळी किमान 5 मिनिटं शांत बसून राहा आणि ग्राउंडिंगचा एक्सरसाइज करा, ग्राउंडिंगची प्रॅक्टिस करा. आता ग्राउंडिंग म्हणजे काय, तर जमिनीवर मांडी घालून बसायचं आणि आपले दोन्ही हाताचे पंजे असे समोर जमिनीवर ठेवायचे, टच करायचे जमिनीला आणि शांत बसून राहायचं 5 मिनिटं. यामुळे आपल्या शरीरातील सर्व एनर्जीज ग्राउंडेड होतात आणि सर्व एनर्जीज न्यूट्रल होतात. दुसरी एनर्जी जी आली आहे ना, ती म्हणजे ही, याला म्हणतात लह्यान. आता लह्यान ही अतिशय शुभ आणि गुरुची एनर्जी आहे. ही काय दाखवते, तर लह्यान हळूहळू सुधारणा दाखवते, एक नवीन सुरुवात दाखवते, न्यू बिगिनिंग्स, हिलिंग आणि ग्रॅज्युअल प्रोग्रेस दाखवते. थोडक्यात याचा अर्थ काय, तर कब्जतुल दाखिलमुळे आलेली जी काही अडचण आहे ना, ती परमनंट नाहीये, तर त्यात सुधारणा होईल, पण कशी, हळूहळू, ग्रॅज्युअली. सडन ट्रान्सफॉर्मेशन इथे दिसत नाही. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर हेल्थ सुधारेल, पण स्टेप बाय स्टेप. बिझनेसमध्ये, करिअरमध्ये स्लो अँड स्टडी ग्रोथ, अशी प्रोग्रेस दाखवणारी ही एनर्जी आहे. म्हणजेच सडनली काही मिळणार नाही, पण जे काही तुम्हाला मिळेल ते टिकून राहील. आता आज तुमचा बेस तयार होतोय, तुम्ही एका प्रिपरेशन मोडमध्ये आहात. आता या रीडिंग मधील सर्वात महत्वाची एनर्जी म्हणजेच ही आली आहे. याला म्हणतात उकला. उकला ही ट्रूथ रिव्हिलिंगची एनर्जी असते. सगळे पडदे दूर होऊन सत्य समोर येणार आहे असं ही एनर्जी दाखवते. यात शनीची एनर्जी असते. आपल्याला एखाद्या अतिशय गंभीर सत्याला सामोरं जावं लागणार आहे. एखादं हिडन ट्रूथ म्हणजेच लपवून ठेवलेलं सत्य आपल्या समोर येऊन उभं राहणार आहे. लोकांचे खरे चेहरे, त्यांचं खरं इंटेन्शन्स आपल्या समोर येतील. मग ते इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप्समध्ये असू शकतं किंवा जर मोठ्या पातळीवर बघायला गेलं तर काही मोठमोठे राजकारणी लोक किंवा काही मोठ्या मोठ्या संस्था यांचा पर्दाफाश होणार आहे. म्हणजेच थोडक्यात ते एक्सपोज होणार आहे. त्यांचं खरं इंटेन्शन काय होतं हे आपल्या समोर येणार आहे आणि त्यांनी आपल्याशी केलेला विश्वासघात उघडकीस येणार आहे. हा, आता कदाचित आपण त्याच्यामुळे हर्ट होऊ. आपण ज्या व्यक्तीवर, ज्या सिस्टीमवर, ज्या रिलेशनशिपवर इतका विश्वास ठेवला होता, इतका भरोसा ठेवला होता, त्यांनीच आपला विश्वासघात केला. मग आपला विश्वास किती चुकीचा होता हे आपल्याला समजून चुकेल आणि अर्थातच थोडंसं वाईटही वाटेल, पण सत्य कोणाच्याही परमिशनची वाट बघत नाही ना, ते समोर येतच. ही एनर्जी सांगते की जे काही खोटं आहे ते टिकणार नाही आणि सत्य समोर येईल. तर सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा
आणि कुठल्याही भ्रमात राहू नका. या रीडिंग मधील शेवटची एनर्जी जी आली आहे ती म्हणजे हुमरा. हुमरा ही अग्नीची, संघर्षाची, मंगळाची एनर्जी आहे. हीट, संताप आणि स्ट्रॉंग रिॲक्शन्स पाहायला मिळतील असे संकेत ही एनर्जी आपल्याला देते. आता उकलानंतर हुमरा येणं याचा अर्थ काय, तर सत्य समोर आल्यावर संपूर्ण समाजात असंतोष पसरेल. पब्लिकची स्ट्रॉंग रिॲक्शन्स पाहायला मिळतील. इगो क्लॅशेस, आर्ग्युमेंट्स आणि बदल्याची भावना निर्माण होईल. तर याच्या साईड इफेक्ट्स पासून वाचण्यासाठी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, भरपूर पाणी प्या आणि रोज न चुकता मेडिटेशन करा. तर असं हे यावर्षीचं एकंदर चित्र रमलशास्त्राचा पहिला संकेत आपल्याला दाखवतोय. आता याच्यावर मी तुम्हाला एक पॉवरफुल उपाय सांगतो. काय करायचं तर रविवारी म्हणजेच संडेला सकाळी समोर तुपाचा एक दिवा लावायचा, त्याच्यासमोर डोळे मिटून हात जोडून शांतपणे बसायचं आणि म्हणायचं की माझा नियतीवर पूर्ण भरोसा आहे, युनिव्हर्सवर माझा पूर्ण विश्वास आहे. मनातल्या मनात म्हणायचं आणि बसून राहायचं 5 मिनिटं. बस इतकंच. कुठलाही मंत्र नाही, कुठलाही जेमस्टोन नाही, कुठलीही पूजा नाही, काही नाही. फक्त ॲक्सेप्टन्स एवढंच लक्षात ठेवा. हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल, तुमच्याशी रिलेट झाला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.